नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे खूप सुंदर अशी गुलाबी रंगाची आणि पौष्टिक अशी बीटरूट पुरी। ही पुरी चविष्ट तर आहेच पण दिसायलाही आकर्षक आहे। चला तर मग बनवूया बीटरूट पुरी। बीटरूट पुरी बनवण्यासाठी मी इथे बीट उकडून घेतले आहे। बीटरूटचे मी बारीक तुकडे करून उकडून घेतले होते। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरे, ओवा आणि थोडे मीठ टाकून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मी यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये। ही अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। इथे मी आता एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यात थोडेसे मीठ घालून घेतले आहे आणि जी बीटरूटची पेस्ट केली होती तीही यामध्ये घालून घ्यायची आहे। गरज वाटले तरच पाणी घाला। मला इथे पाणी घालण्याची गरज पडली नाही। पीठ आपल्याला एकदम मऊसर मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। थोडेसे तेल टाकून पिठाचा छान गोळा तयार करून घेऊया। इथे आपले छान पीठ मळून तयार आहे। आता हे पीठ आपण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण जसं चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ लाटायचे नाही, नाहीतर पुरी फुलणार नाही। आता इथं गोलाकार झाकण्याने मी पुऱ्या करून घेतल्या आहेत। आता ह्या पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। अशा ह्या आपल्या पुऱ्या तयार आहेत। आता आपण पुरी तळण्यासाठी कढईत तेल गरम करूया। गरम तेलात पुरी सोडून छान फुगवून घ्या आणि दोन्ही बाजूंनी तळून घ्या। बघा पुरी किती छान फुगलेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। माझ्या मुलीला बीटरूट पुरी खूप आवडते, म्हणून मी नेहमी बनवत असते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांच्या डब्यासाठी नक्की द्या। सुंदर आकर्षक अशा गुलाबी रंगाच्या बीटरूट पुऱ्या आपल्या तयार आहेत। गरमागरम बीटरूट पुरी तयार आहे। तुम्ही ही पुरी भाजी, दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।